नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता मी एक सोबत 2 ब्लाऊजची कटिंग करते. आता साईज कोणती पण असू द्या, पण ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज कटिंग करायची तर कोणता पॅटर्न आपण कुठं ठेवून कट केला पाहिजे किंवा ॲडजस्ट कसं झालं पाहिजे याच्यामध्ये सविस्तर मी तुम्हाला दाखवले. जसं का मी पाठीचा भाग अगोदर कुठे ठेवला आहे आणि समोरचे जे पार्ट आहेत ते कुठं ठेवलेत नीट लक्ष देऊन बघा. आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायला काही अडचण येत नाही. म्हणजे सविस्तर एकदम कमी कपड्यामध्ये पण आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो. तर हा जवळजवळ 38 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज होता आणि खूप सोप्या पद्धतीने आपण याची कटिंग मी पेपर कटिंगवर दाखवलेली. अगोदर मी पेपर कटिंग असतानाच पूर्ण आखून घेतलं आणि नंतर आता कटिंग करते. तर म्हणजे आपण 5 ब्लाऊज तरी एक सोबत कट करू शकतो, जेवढं आपल्या कात्रीला ॲडजस्ट होईल त्यानुसार. तर मग मी अगोदर कधी पण ब्लाऊज कट करताना आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कटिंग एकदम व्यवस्थित होऊन जाते आणि कुठेही चून वगैरे पडत नाही. तर अशा पद्धतीने आमची कटिंग चालते. एकाच कस्टमरचे एकसारखं जर माप असेल तर त्यानुसारच आपली कटिंग होऊन जाते आणि खूप सुंदर पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग करतो आहे. आता ज्यावेळेस मी कटिंग करू द्या किंवा स्टिचिंग करू द्या तर आमच्या मांजरांचं म्हणणं असतं मला पण बघू द्या. तर असंच झालं आहे ह्या व्हिडिओमध्ये. ज्यावेळेस मी कटिंग करते त्यावेळेस ते पण येऊन बसतच. आता आपली कटिंग पूर्ण झाली. आता कटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात तर आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाही कटिंग कशी करतो. तर पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आपण कट केला आहे. आणि ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेला पण मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण हा माझा जुना व्हिडिओ होता जास्त. तर ज्यावेळेस आपण काम करतो तर त्यावेळेला आपल्याला भरपूर सारा वेळ वाचून जातो का 3-4 ब्लाऊज एकसोबत आपले होऊन जातात. तर पाहू शकतात कामामध्ये अडथळे माझ्या किती येतात. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची ही कटिंग झाली. तुम्हाला ही कटिंग कशी वाटली आणि कमी कपड्यामध्ये आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट केले तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देऊ. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.